पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र इथल्या सीट्सची आपण प्रत्येक विभागनिहाय माहिती घेणार आहोत। या विभागांमध्ये कोणकोणते मतदारसंघ कोणाकडे जाऊ शकतात, इंडिया आघाडीकडे जाऊ शकतात की एनडीएकडे जाऊ शकतात, महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात की महायुतीकडे जाऊ शकतात, याची तर आपल्याला माहिती मिळणारच आहे। पण त्याचबरोबर एकूण राज्याचं चित्र स्पष्ट होणार आहे। याशिवाय देशाचं चित्र काय सांगतं ते सुद्धा या पोलमधून स्पष्ट होणार आहे। या सगळ्या माहितीची किंवा ही जी सगळी आकडेवारी आपल्या समोर येते त्या आकडेवारीचं नेमकं विश्लेषण कसं करायचं यासाठी गेस्ट आता आपल्या सोबत आहेत। एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर माझ्या सोबत आहेत। अभय देशपांडे राजकीय विश्लेषक स्टुडिओमध्ये माझ्या सोबत आहेत। याशिवाय भाजपचे आमदार आणि नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। शिवसेनेचे नेते भरत गोगावले या चर्चेमध्ये सहभागी होतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते सचिन अहिर आपल्या सोबत असतील आणि काँग्रेसकडून सचिन सावंत आपल्या सोबत असतील। जे सगळे जोडले गेलेले आहेत आता त्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये मनापासून स्वागत। आणि या संपूर्ण ओपिनियन पोलची सुरुवात करण्यासाठी आता ग्राफिक्स सेंटरमध्ये जाऊयात, तिथून सुरुवात करूयात। विदर्भापासून विदर्भाची आकडेवारी काय सांगते हे जाणून घेण्यासाठी ग्राफिक्स सेंटरमध्ये आपल्या समोर महाराष्ट्रातले सगळे मतदारसंघ आहेत। ही जी पहिली लाईन तुम्ही पाहताय हे सगळे विदर्भातले मतदारसंघ आहेत। 10 मतदारसंघ आहेत विदर्भातले। त्यानंतर मराठवाड्यामधले 8 मतदारसंघ आहेत। पश्चिम महाराष्ट्रामधले मतदारसंघ आहेत। उत्तर महाराष्ट्रामधले 8 मतदारसंघ आणि कोकण आणि मुंबईचा विचार केला तर कोकणातले 6 आणि मुंबईमधले 6 असे महाराष्ट्रातले 48 मतदारसंघ आहेत। आपण सुरुवात करूयात विदर्भापासून। विदर्भाची सुरुवात करताना पहिला मतदारसंघ रामटेक। काय सांगतं रामटेकचं चित्र? रामटेकमध्ये शिवसेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत राजू पारवे। राजू पारवे काँग्रेसचे आमदार होते। निवडणुकीच्या अगदी काही दिवस अगोदर पक्ष बदलला, शिवसेनेमध्ये गेले। महाविकास आघाडीकडून श्यामकुमार बर्वे यांची उमेदवारी ही सुद्धा अत्यंत नाट्यमय होती।